आज कलर द्यायचा आहे त्याच्यासाठी म्हणून ही पूर्ण तयारी आहे. बघू शकता तुम्ही कलर काढून ठेवलेला आहे. भिंती जुन्या काहीशा अशा झालेल्या आहे, म्हणजे खूप खराब झालेलं आहे. ओलमुळे जास्त खराब होते ते, कारण हे कच्चे घरं असतात आणि ओलीने जास्त खराब होतात. तुम्ही बघू शकता ही भिंत तर खूपच जास्त खराब झाली आहे. हा दुसरा रंग आहे. पूर्ण घरामध्ये पसारा आहे कारण साफसफाई काढली आहे आणि इकडे चाललेलं आहे माझ्या कारभारीचं जेवण. आणि बाकी बघू शकता तुम्ही पूर्ण पसारा आहे कारण करायची आहे साफसफाई आणि माझी प्रिशू आधी इथे जेवण करत आहे. माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मी साफसफाई करते म्हणणार होती, तर साफसफाईचं असं तोंडात याच्यासाठी ना सारखी साफसफाई सुरू आहे. काल घरीच गेलो, घरी गेल्यानंतर सुद्धा तेच, झोपायला लेट झालं. आज शॉपला आली. आज प्रिशूचा पाळणा बांधायचा आहे शॉपला आणि बाबाला म्हटलं तेवढं करून द्या. घरी कलरिंग सुरू आहे, त्याचे परिणाम कसे ते मी दाखवते. असं की बघा, कलरिंग सुरू आहे घरी आणि माझ्या बॅगसुद्धा कलरची झाली. मनी माऊचं काय चाललंय, तिला तिचा बॉल हवा आहे. हे घे पिल्लू. विचार करते तिची गाडीसुद्धा इथेच घेऊन यायचं. बघा खेळायचं चाललं आता. विचार करते तिची गाडीसुद्धा इथेच घेऊन यायचं, कारण मला तिला जवळपास आता 8-10 दिवस जास्त माझ्यासोबत ठेवायचं आहे. तर तिला सवय झाली पाहिजे त्यासाठी म्हणून. तर आता आज तिचा पाळणा बांधून घेते इथे. नुकतीच आली मी. ती छान खेळती आहे बॉलसोबत. आधी मी माझं झाडू वगैरे करून घेते. मनात चिडचिड करतोय कारण तिचं म्हणणं आहे की बाहेर जाऊ दे. मला काही तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे. तर दूध पाहिजे पिल्लू माझी. चला आता हिला आधी शांत करते आणि नंतर मग तिला बॉल वगैरे खेळायला देते. बाबा येणारच आहे, म्हणजे येतच असतील आता. सो तिचा पाळणा वगैरे बांधते, बाकी पुढे शेअर करते. सो फायनली इथे बाबा आलेले आहे आणि सुरू आहे प्रिशूच्या पाळण्याचं करायचं. तर इथे माझा टेबल घेतात आहे कारण त्यावर उभं राहावं लागेल. चेअर जे आहे ते चेअरची एवढी जास्त हाईट नाही आहे आणि जी हाईटची ॲडजस्टमेंट होणारी चेअर आहे ती चेअर माझी अजून आलेली नाही आहे. त्याच्यामुळं मग तर इथे टेबल घेतला. टेबलवर बाबा उभे राहिले आणि पाळण्याचं करतात आहे. आणि खाली बघा प्रिशूचं काय चाललेलं आहे. ती ना खूप मध्ये करत होती. बाबा जो दोर बांधतात आहे ना, तिला तोच दोर पकडायचा होता. इथे पूर्ण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन, म्हणजे ज्या 2 कड्या होत्या ऑलरेडी लागलेल्या त्यालाच आम्ही पाळणा बसवतो आहे सध्या 2-3 दिवसासाठी. त्याच्यानंतर पाळण्याच्या वेगळ्या कड्या बाबा सेपरेट बसवून घेणार, म्हणून सध्या ज्या 2 होत्या कड्या त्यालाच बसवतात. त्याच्यामुळे थोडं लांब वाटतं आहे. प्रिशू इथे मध्ये छान खेळत होती. तिचं मध्ये बॉलसोबत खेळायचं तर मध्ये दोरासोबत खेळायचं चाललेलं, पण तिने आम्हाला पाळणा व्यवस्थित बांधू दिला. प्रॉब्लेम असा काहीच नाही झाला. तर थोडा लांब वाटत असेल दोरी, म्हणजे जे बांधून घेतलेली आहे ती, पण ती कळीची ॲडजस्टमेंटनुसार केलेली आहे. पण पाळणा व्यवस्थित बांधला गेला तिचा, म्हणजे तिला थोडा झोका देता येईल असा. ते तुम्हाला पुढे मी दाखवतेच व्हिडिओमध्ये. थोडा म्हणजे व्यवस्थित झोका देता येतो, पण जास्त मोठा नाही देता येत कारण मध्ये भिंत येते. त्याच्यामुळे इथे पाळणा यासाठी लावला मी कारण इथे ऑलरेडी कड्या होत्या आणि जे फॅनच्या साईडला आहे त्या साईडला पाळणा लावू शकत नव्हते. आता इथे फॅनची जी ॲडजस्टमेंट करायची आहे ते म्हणजे दुसरा फॅन इथे आणून लावायचा आहे, तो आम्ही इथे आणून लावणारच आहे. त्याआधी म्हटलं पाळणा बांधून घेते, नंतर आणखी मला वेगळ्या ठिकाणीसुद्धा पाळण्याचं करायचं आहे. हे सध्या 1-2 दिवसासाठी म्हणूनच केलेलं आहे. तर बघा प्रिशू कशी मध्ये येते. ती ना दोरासोबत छान खेळत होती. तिच्यावर खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं. मी सुद्धा तिच्यावर छान लक्ष ठेवतच काम करत होते. पण तुम्ही बघू शकता आता एकसारखा पाळणा केलेला आहे. आता मी इथे पाळणा करून बघते आहे, म्हणजे बनवून बघते आणि त्याच्यानंतर तिला पाळण्यात टाकल्यावर तुमच्याबरोबर शेअर करतेच. झाला आणि प्रिशूराने गेल्या पाळण्यात. कसं वाटतं मनू? कशी वाटते? बघा प्रिशूराने पाळण्यात गेली. आता कर्टनसाठी रॉडचं मेजरमेंट घेणं सुरू आहे. आता आईला आधी मी व्हिडिओ कॉल करून प्रिशू दाखवते. बाबा गेलेत घरी आणि पसारा किती झाला तुम्ही मागे बघू शकता. बघा त्या टेबलवर झालेला आहे, जो माझ्या टेबलवरचा होता, इकडे असं. आता हा पूर्ण पसारा मला आवरायचा आहे. खूप जास्त पसारा झाला आहे आणि कारभारी गेली पाळण्यामध्ये. सो चला आता आधी झाडू मारते, पूर्ण पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते. माझं पूजा वगैरे सर्व झाली, म्हणजे दिवा वगैरे लावला. खूप उशीर झाला मला आज यायला. हिला पाळण्यात टाकलं पण पाळण्यात नाही म्हणते. मांडीवर येऊन बसली मस्त आणि पुढे आमचे लॅपटॉपवर किड्स सॉन्ग प्ले करणं सुरू आहे आणि आमचं ते बघणं सुरू आहे. लावून मागितलं तिने, मी तिला लॅपटॉपवर लावून दिलं आणि आता माझ्या मांडीवर बसलेली आहे. आता असंच चालणार, ती मला माझे काहीच काम करू देणार नाही. बघा सुकल्यासारखं वाटतंय आज.
कसलं सुटल्यासारखं मस्ती करून 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 दमते सगळी. मस्तीखोर मस्तीखोर मस्तीखोर. लक्ष नाही तिचं. सो चला आता इलायचे सॉंग्स बघू देते. भूक लागली आहे मला, म्हटलं थोडं खाते. बॅगला जे डाग लागले आहेत कलरचे मला ते सुद्धा काढायचे आहेत. सो बघूया आता ते कसे काढते, तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. कार्टून बघता बघता छान झोपी गेलेली आहे माझी लेक. किती शांत दिसते ना. माझ्या मांडीवरनं निवांत झोपली, बघू शकता तुम्ही. आता तिला मी आधी सोफ्यावर टाकते, थोडा वेळ सोफ्यावरच झोपू देते, कारण पाळण्याची जी चादर आहे ती तिने ओली केली आहे त्याच्यामुळे. आणि मी एक्स्ट्रा चादरसोबत घेऊन नाही आली, डायपर तिला लावलेलं नाही आहे. तर आता तिला थोडा वेळ सोफ्यावर टाकते आणि त्याच्यानंतर मग पाळण्यामध्ये टाकेल, म्हणजे तिची थोडी लांब आणि छान अशी झोप होते. आणि फायनली आज मी मायग्रेनसाठी डॉक्टरकडे जाणार आहे. रात्रीचा नंबर लागलेला आहे, त्या डॉक्टरकडे रात्रीलाच जावं लागतं. प्रिशूला पाठवून देईल मी बाबासोबत घरी. तोपर्यंत कलरिंगचं काम पण आज घरचं पूर्ण होईल. कोणता कलर दिला काय ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते, कारण मागच्या वर्षी आम्हाला तो कलर द्यायचा होता, पण स्टेनर आणण्यात चूक झाली. आणण्यात चूक म्हटल्यापेक्षा आम्ही त्या दादाला मी सांगत होते की दादा हा ग्रीन फॅमिलीचा कलर आहे, ग्रीन कलरचा स्टेनर दे. पण तो म्हणत होता नाही ब्ल्यूनी तो कलर येऊन जाईल, ब्ल्यूनी तो कलर येऊन जाईल. पण आम्हाला जो पाहिजे तो कलर काही झाला नाही. मग म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट इयर करूया. आज फायनली तो कलर बनला आहे, मी तुम्हाला दाखवते घरी गेल्यानंतर. बाकी आज दवाखान्यात जायचंच आहे, तर चला आधी माझं काम फिनिश करते. ती उठायच्या आत, नाही तर मग तिला तोष नको. तर आधी मी माझं एडिटिंगचं काम फिनिश करते आणि त्याच्यानंतर मग नंतर तुमच्यासोबत बोलते. असं माझं काम करते म्हटलं, पण अर्धा तास होत नाही तर लगे माझी मुलगी उठली बघा. बघितलं, आता पाण्यातून खाली उतरायचा प्रयत्न सुरू आहे तिचा. काय आहे ग बदमाश, विचार केला तर ते काम ना अजिबातच होत नाही ही मुलगी सोबत असली की. चला आता तिच्यासोबत खेळते म्हणजे तिला खाली ठेवते, ती खेळत बसेल. त्याच्यासाठीच आज तिचा बॉल आणला. उद्या ना मी तिची गाडी पण सोबत घेऊन येणार आहे आणि तिची खुर्ची पण सोबत घेऊन येणार आहे. गाडी असली की गाडी फिरवत बसेल आतमध्ये, कारण काही उपाय नाही आहे दुसरा. शॉप मी बंद ठेवू शकत नाही, कारण जे काही महिन्याचे एक्सपेन्सेस लागलेले आहेत ते आहेतच. आणि घरी तिला ठेवू शकत नाही, कारण महालक्ष्मीची साफसफाई आणि आईच्या मागे बाबांच्या मागे ती खूप जास्त करेल. कारण काल घरी गेल्यावर कसं झालं, ती बाबांना काहीच करू देत नव्हती, बाबांना पकडूनच होती सारखी. म्हणजे आमच्या इकडे आतमध्ये जेवायचं चाललेलं माझ्या बहिणीचं आणि माझं, आणि तिचं सारखं ती बाबाकडे जात होती बाहेर, सारखं बाबाकडे जात होती बाहेर. त्यांना म्हणत होती की मांडीवरच घेऊन बसा असं. तर घरी ती त्या दोघांना काही काम करू देणार नाही, त्याच्यामुळे मला तिला इथे घेऊन येणंच आहे. आणि तिला मी इथे घेऊन येणं म्हणजे पाळण्याचा विचार का केला होता, म्हटलं चला ती पाळण्यामध्ये निवांत झोपेल. आणि आतासुद्धा पूर्ण झोप झालेली नाही तिची, तरीसुद्धा ती झोपत नाही आहे. आणि पाळण्यामध्ये म्हटलं माझं जर काही काम सुरू असलं की मी तिला पाळण्यात टाकून देत जाईल असा विचार केला होता. कसलं त्या मुलीचं तिथून पण पाळण्यातून उतरायचा प्रयत्न चाललेला आहे. तर चला आता आधी तिला खाली सोडते मी, तिला थोडासा वरण भात खाऊ घालून बघते. ती भाजीभातसुद्धा खाते आणि वरण भातसुद्धा खाते, कारण फिक्याच भाज्या बनतात माझ्यामुळे, माझं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे. आणि तसंही मी सर्वांना फिक्याच भाज्या खायची सवय लावत आहे आणि असं आहे. तर सो चला आता तिला मी वरण भात खाऊ घालते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे बोलते.
काय करतो मना? बॉल खेळतो पिल्लू माझं. आण त्याला इकडे, आण 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 इकडे, आण इकडे, आण 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 त्याला आण. बघा कशी जाते हा ती. बघ 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 कशी घेते, बघ कशी घेते बदमाश. ए पुलू, काय करतो रे तू? बरोबर लोटलं बॉलला. किती ग हुशार माझ्या सोनूला. हे घे पिल्लू. खेळायचं चाललेलं आहे. मी बसली होती ना, माझ्याकडे बॉल घेऊन आली आणि आता स्वतः एकटीच खेळत आहे. म्हणजे फक्त तू माझ्या आसपास थांब. आप बघा परत बॉल घेऊन आली माझ्याकडे. बघा 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 परत. चला आता मी माझ्या जागेवर जाऊन बसते, एडिटिंग करते, तिला असंच खेळू देते. थोड्या वेळाने ना लगेच माझ्याकडे परत येईल बॉल घेऊन. बदमाश मुलगी. Later that same evening. प्रिशूने माझा ड्रेस खराब केला, त्याच्यामुळे मला चेंज करावं लागलं. ते तर बरं की इथे ड्रेस होता, कारण काल वाळत घातलेला ड्रेस, त्याच्यामुळे मग इथे ड्रेस होता म्हणून बरं झालं. नाही तर मग माझी एवढी पंचायत झाली असती ना. त्या ओल्या ओल्याने खूप जास्त त्रास होतो आणि ओलंच राहिलं असतं. बापरे, बरं झालं इथे ड्रेस होता. आणि बघा काय चाललं आमचं. बाबाला आवाज देते ती. रात्र झाली की घरची ओढ लागतेच. आता थोड्या वेळाने म्हणजे नंबर किती वाजता लागतो डॉक्टरचा ते बघते आणि बाबाला बोलवून घेते, हिला बाबासोबत घरी पाठवते आणि त्याच्यानंतर आम्ही जातो दवाखान्यात. कारण माझा मायग्रेनचा त्रास खूप जास्त वाढला आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता दवाखान्यात जावंच. माझ्या बहिणीलासुद्धा काही टेस्ट सांगितलं होतं, सो तिलासुद्धा घेऊन जायचं आहे. मला सर दोघीसुद्धा जातो आहे आणि हिला घरी पाठवेल, कारण रात्रीचे 10 वगैरे वाजतात दवाखान्यामध्ये. म्हटलं प्रिशूचे हाल नको आपल्याबरोबर, सो तिला घरी पाठवते. आणि चला आता बघते पुढे काय होतं तर तुमच्याबरोबर शेअर करतेच. आणि हिला झोपून देण्याचा प्रयत्न करते, पण ही अजिबातच झोपत नाही आहे. जे मगाशी झोपेतून उठली ते उठली, त्याच्यानंतर परत दूध पिता पिता झोपत होती, पण नंतर उठून गेली ती. आता काय विचारू नका. मला माझा ड्रेससुद्धा धुवायचा आहे आता. म्हटलं थोड्या वेळाने धुते. तर असं सर्व आहे. अशी ही माझी बदमाश मुलगी आहे, खूप जास्त बदमाश झाली आहे ती आता. चला मी बाकी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. व्हिडिओ कसा वाटतं ते मला सांगायला विसरू नका. सो इथे बॅगला कलरचे जे डाग लागलेले आहेत ते खूप पक्के होते. कपडा ओला करून बघितला मी, ओल्या कॉटनने बघितला, पण त्याने नाही निघालं. आता मी इथे याला नेलपेंट रिमूव्हरनी काढते आहे. म्हणजेच माझ्याकडे जे ॲसिटोन आहे सलोन यूजमधलं, त्याने मी हे काढते आहे आणि खूप इझिली हे डाग निघतात आहे. खरं तर बॅगला डाग अजिबातच चांगले दिसत नाही, त्याच्यामुळे मी हे काढते आहे. फक्त पुढच्या साईडला आहे, पण तुम्ही बघू शकता किती इझिली निघतात आहे. मी एकच कॉटन पॅडचा यूज केला आणि त्याने पूर्ण माझे डाग निघालेत बॅगचे जे आहे ते, आणि खूप क्लिअर निघालेत. त्याच्यामुळे मी तर हॅप्पी आहे. तुम्हाला दाखवतेच मी पूर्ण कसे निघालेत. डाग निघाले तुम्ही बघू शकता. मागच्या साईडने काय नव्हतं, पुढच्या साईडनेच होते. तर मी नेलपेंट रिमूव्हर यूज केलं, त्याने पूर्ण डाग निघाले. चला आता मी ना पटापट बाकी कपडे वगैरे जे आवडायचे ते आवरून घेते. बॉटल्स वगैरे घरी पाठवायच्या आहेत त्या. आणि चला आता त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासोबत घरी गेल्यावर बोलते, कलर वगैरे दाखवते तुम्हाला. सो कुठे जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. तर ना इथे आमचा नंबर लवकर होता, त्याच्यामुळे मग प्रिशूला बाबांनी घरी घेऊन जायचा प्रोग्राम झाला कॅन्सल. तिला आम्ही आमच्यासोबत घेऊन आलो, कारण ना ती बाबासोबत अजिबातच जात नव्हती. खूप जास्त रडत होती मी दिसल्यामुळे, म्हणून मग तिला आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलो. जास्त वेळ नाही झाला, 8 वाजेपर्यंत आम्ही फ्री होऊन गेलो. पण तुम्ही बघू शकता ती हॉस्पिटलमध्ये किती छान खेळते, खूप मस्त फिरत होती, खूप मस्ती घातली. पण इथे मोबाईलचा यूज नाही लिहिला आहे, त्याच्यामुळे मग मी जास्त काही तिचं शूट केलं नाही. जेवढं एक छोटीशी क्लिप शूट केली ती तुमच्यासोबत दाखवते आहे. बघा तिला जसं काय ती घरीच फिरत आहे. तिने तिथे ना खूप जास्त मस्ती केली. सो आम्ही घरी आलो आहे, आता जेवण करायचं आहे. कलर झालेला आहे, मी आधी कलर दाखवते. ओल असल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही, पण हा क्रीम कलर आणि हा क्रीम कलरच्या 3 भिंती दिसतो व्यवस्थित. बाकी पूर्ण सामान लावायचं बाकी आहे. जेवण आणि हा कलर क्लिअर नाही दिसणार, पण असा आहे.
पूर्ण ती महालक्ष्मीची पेटी आणि हा दुसरा कलर, इकडे कपडे आणि इकडे माझी कारभारी. प्रिशू सो आता खूप लेट झालं तर जेवण करायचं आहे, झोपायचं आहे. ही मुलगी काही छापायच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही आहे मला. सो चला या व्हिडिओला मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट एका छानशा अशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.